हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे कोलबीचा कालवण. हे पहा, मोठी मोठी कोलबी आहे. सो कोलबीचा कालवण मी ॲक्च्युली बटाटे, वांग आणि कोलबी हे 3 वस्तू ॲड करून आपला मस्त कालवण करूया. आपण झणझणीत कालवण करूया, कारण भातावर खायला खूप छान लागते ही ग्रेव्ही. सो ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगासुद्धा ॲड करू शकता गाईज. ओके, सो आता मी साहित्य सांगत आहे. ह्याच्यात छोटे 2 टमॅटो घेतले, तुम्ही मोठा 1 घेऊ शकता. ह्याच्यात 2 मोठे पाकळ्या घेतलेत बघा, लसणाची जाड एकदम. थोडंसं चिंच घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची घेतली आहे 2-3 तुमच्या आवडीनुसार. आता इथे मी मालवणी मसाला घेतलाय. हे 1.5 टीस्पून मालवणी मसाला आहे. तुम्ही कोळी मसाला सुद्धा घेऊ शकता. इथे मी घेतलंय थोडासा जिरं आणि हळद पावडर. आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून ग्राइंड करून घ्यायचं आहे. मग आपल्याला फोडणीची तयारी करायची. फोडणीला सुद्धा आपल्याला लसणाची पाकळ्या आणि थोडासा मसाला, ते मी तुम्हाला आता पुढे स्टेप दाखवणारच आहे. सो हे पहिले मी ग्राइंड करून घेते. आता ह्याच्यामध्ये टमॅटो आणि लसूण कट केलाय, कोथिंबीर, हिरवी मिरची. तुम्हाला चिंच नाही आवडत असेल तर तुम्ही कोकम सुद्धा ऍड करू शकता लास्टला. आता हे पुन्हा आता आपण ग्राइंड करून घेऊया. आता गाईज आपण लसणाची फोडणी देऊया सर्वात पहिले, आणि थोडासा आपल्याला मालवणी मसाला किंवा कोळी मसाला ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्याने कसं एक फ्लेवर खूप छान येतो आणि फोडणी मस्त होते एकदम. हा हा हा, इतका छान सुगंध पसरतो ना गाईज. आता आपण हे वाटण ॲड करूया आणि छान फ्राय करून घ्या वाटणाला. आणि थोडासा तेल ह्याला जास्त लागतं गाईज. इथे बघा गाईज, मी वांग, बटाट्याची सालटी काढू नका, पण बटाटे छानपैकी धुवून घ्या, सालटी सकट घासून घ्या मस्तपैकी. आणि ते कोलबीची सालटी अजिबात काढू नका, कारण त्याला फ्लेवर खूप छान येतो. जसं क्रॅबचा फ्लेवर कसा असतो तसा सेम कोलबीचा फ्लेवर असतो गाईज. सो हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं. आता मसाला हे मी स्लो गॅसवरतीच भाजते आणि त्याच्यावर झाकण ठेवते, कारण मसाला छानपैकी शिजला जातो आपला. ओके गाईज, आणि टेस्ट पण खूप छान लागते. सो आपण फक्त झाकण ठेवूया त्याच्यावर. आता गाईज आपण ओपन करून बघूया. हा हा, हे पहा, आपला मसाला एकदम छान फ्राय झाला आहे गाईज. आता आपण आपली भाजी, कोलबी सर्व ॲड करूया ह्याच्यामध्ये. शेंगा ॲड केला ना गाईज तर खूप छान टेस्ट येते. पण आता शेंगा जाम महाग आहे आमच्याकडे, 30 रुपयाला 1 शेंगा, ते पण पातळ. मी आणतच नाही आता. छानपैकी मिक्सिंग करून घेऊया आणि मग आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया. हा हा हा, काही सुगंध सुटलाय ना गाईज. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. खरं सांगते मी, खूप छान लागते. या मसाल्यामध्ये तुम्ही कुठलीही मच्छी बनवू शकता गाईज. बांगडा बनवा, सुरमई, गोलीचा मावरा, तुम्ही कुठलीही मच्छी बनवा. तुम्हाला कोकोनट आवडत असेल तर थोडंसं ओला खोबरं पण तुम्ही याच वाटण्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, ते तुमच्यावर आहे. पण तुम्ही अशीच जर ग्रेव्ही केली ना खूप छान लागते. आणि ह्याच्यासोबत इंद्रायणी राईस असेल ना, चिकट राईस, हा 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 हा, खूप छान लागते. पण आज मी केला आहे तो आहे तुकडा बासमती राईस ह्याच्यासोबत, तो पण छान लागतो. चला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि 5-7 मिनिटात आपली ग्रेव्ही रेडी. आणि गॅस फास्टच ठेवा. वांग स्लो गॅसवरती वांग मग नरम पण पडतं. फास्ट गॅसवर त्याचं छान शिजेल आपला. आता पाणी ॲड झाली का नाही गाईस. तुम्ही कोकम ॲड करू शकता लास्टला, पाहिजे असेल तुम्हाला जास्त आंबट, मग तुम्ही थोडीशी कोथिंबीर ॲड करा वरून. मस्त झाली. ओके, आता त्याला शिजू द्या, मग आपण सर्विंग करायला. आता गाईस आपलं मस्त ग्रेव्ही रेडी झाली वांगा, बटाटा, कोलबीची.
आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. आता गाईज मी कोलंबीचं भुजणं करत आहे. हे पहा, इथे मी लसणाचे पाकळ्या घेतल्या आणि 2 मोठे कांदे घेतले. लसणाची पाकळ्या आपल्याला अख्खीच ॲड करायची आहे. ही आहे कोलंबी, मोठी मोठी कोलंबी आहे, ही ॲड केलेली असेल 10-12 कोलंबी ती म्हणजे मुलासाठी त्याला रोज लागतो मच्छी काय ना काय. सो हे आता डायरेक्टच आपल्याला करायचं. याच्यात मसाले ॲड करायचे. लाल तिखट, मालवणी मसाला, हळद पावडर घ्या. ओके, आणि थोडा झणझणीत करा. थोडंसं मीठ, कोकम मी लास्टला ॲड करणार आहे, नाही तर नाही पण ॲड केला तरी पण चालतो. ह्याला तेल जास्त लागतो बस. आणि आता डायरेक्ट आपल्याला असंच गॅसवर ठेवून द्यायचं. थोडा मिक्सिंग करायचं. पाणी अजिबात वापरू नका गाईज याच्यामध्ये. असं मिक्सिंग करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर त्याला शिजू द्या. कांदा पण एकदम खरपूस एकदम ब्राउनिश कलर येणार आणि कोलंबीचा पूर्ण फ्लेवर त्या कांद्यामध्ये उतरणार. तुम्हाला आता एवढी जास्त दिसते, झाल्यानंतर एकदम थोडीशी होणार आहे गाईस ती. ओके, त्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि याला शिजू द्या स्लो गॅसवर. आपलं कोलंबीचं भुजणं बघूया. छान झालंय का नाही? आणखीन थोडासा होऊ द्या त्याला आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे. हे जे लसूण आहे ना एकदम नरम झाले, ते आपल्याला असेच खायला इतके आवडणार ना गाईस, मस्त लागतं एकदम. हे पहा, हे झालं आपलं कोलंबीचं भुजणं. थोडा कांदा जास्त घेतला ना कोलंबीमध्ये ते छान लागते. आणि इथे आपली झाली वांगा बटाटा कोलंबीची ग्रेव्ही. ओके, चला. And please my channel like, share and subscribe kara guys. Thank you. Exit is southeast, so inside out is southeast, and when you are walking into the property, it is northwest, more towards the north. So this is your north, and that's your south, and this is like this is your east. As per the screen recording, you will get an idea. The entire house is smart. Everything can be managed locally as long as you have an internet connection. You have a Gale lock over here, which is smart. Everything, majority of the things is on Internet of Things, IoT. You have an entry toilet right over here with less space on this end with a nice sit out over here, and